महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज दिनांक 20 सप्टेंबर, आजचा वार शनिवार, तर आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा शनिवारचा दिवस गोड सुद्धा झालेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की आज महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये पुढील महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा येणारा नवरात्री सण 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण आज शनिवार आहे। आज शनिवारच्या दिवशी भरपूर गावांमध्ये बाजार असतो, त्या अनुषंगाने आज लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। कारण उद्या रविवार आहे, तर उद्या सर्व बँकांना सुट्ट्या सुद्धा असणार आहे। त्या अनुषंगाने आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज 100 आणि 100% सर्व लाडक्या बहिणींचा शनिवार दिवस 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींना, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहेत। एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सध्याच्या स्थितीला बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सुरू आहे। थेट उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। लाडके बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। तर बघा लाडके बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे। म्हणजेच सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवशी विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल। ज्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या किंवा परवा सुद्धा पैसे विस्तार होऊ शकतात। कारण आता नवरात्री सण जवळ आलेला आहे, त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नवरात्री सणाच्या अगोदर हे पैसे विस्तार होणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। सध्याच्या स्थितीला यूट्यूब चॅनल असेल, न्यूजपेपर असेल, बातम्या असतील, तर सगळीकडे एकच बातमी फिरत होते की लाडक्या बहिणींचा हप्ता नवरात्री सणाच्या अगोदर विस्तार होईल। तर अशा सर्व बातम्यांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 2,20,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले। तर बघा लाडके बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, आज शनिवार आज 20 सप्टेंबर रोजी या प्रमुख 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज राज्य
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही, त्यासोबतच नवरात्री सणानिमित्त बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील, जेणेकरून लाडक्या बहिणींना या ठिकाणी जास्त गॅसचा वापर करता येईल आणि त्यांना सुद्धा पैसे न भरता या ठिकाणी गॅस मिळून जाईल। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या असतील त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आजच वाटप सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर ते प्रमुख 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, तुमचे सुद्धा या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तार होईल, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता येणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, कारण श्रीमंत बहिणींनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। त्याच अनुषंगाने आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून कालच KYC करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे। तर KYC कुठे करायचे आहे, कशी करायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। जर तुम्ही या ठिकाणी KYC केले नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं जाईल, तुम्ही घेतलेले पैसे वसूल केले जातील। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही सुद्धा KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून या ठिकाणी तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। तशा प्रकारे सकाळपासूनच बातम्या सुद्धा फिरत होत्या आणि प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। बघा, लाडकी बहिणींना या ठिकाणी 12 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये आज एकूण पैसे किती मिळणार आहेत, मागील पैसे मिळणार आहेत का, आणि त्यासोबत लाडकी बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत का त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा, लाडकी बहिणींनो, एकंदरीत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। म्हणजेच हा सप्टेंबर हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी कालपासूनच तयारी सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता। हा निधी कालच बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांमधून आज सकाळपासून पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। तर हे बटन दाबल्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे, बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडकी बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्याची एकंदरीत संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहून घेऊयात। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे 100% विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, लाडकी बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच पहिला टप्पा सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी दुपारी 11 वाजेपर्यंत, दुसरा टप्पा दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आणि तिसरा टप्पा 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत या 3 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडकी
लाडके बहिणींनो, या ठिकाणी पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. एकंदरीत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर याची संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात. बघा लाडके बहिणींना, या ठिकाणी आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी काय म्हणलेले आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप होतील का, तुमची आजच खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल का. परंतु लाडके बहिणींना, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमच्या माध्यमातून अपात्र बहिणींचा डेटा देण्यात आलेला आहे. म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लाडके बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लाडके बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, तर याच्या 2 याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. तर या याद्या कशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत या ठिकाणी तुमची पात्रता पाहिलेली आहे आणि अपात्रता सुद्धा पाहिलेली आहे. त्यानंतर या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहे. जर तुमचं नाव या याद्यांमध्ये असेल तर तुमचा लाभ बंद होईल, तुम्हाला सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. तर या याद्या कशाच्या आधारावरती तयार केलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडके बहिणींना, या याद्या पाहण्या अगोदर तुम्ही जिल्ह्यांची नावे आणि बँकांची नावे पाहून घ्यायची आहेत. जर तुमचं बँक खाता आजच्या यादीमध्ये असेल, तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. प्रत्यक्षामध्ये तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. बघा लाडके बहिणींनो, कालपासून सप्टेंबर हप्ता विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. काल सुद्धा 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. म्हणजेच काल 19 सप्टेंबर, कालचा वार शुक्रवार, काल शुक्रवार रोजी 19 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत. आज शनिवार, आज 20 सप्टेंबर रोजी या प्रमुख 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व लाडके बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. बघा या ठिकाणी लाडके बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का, जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप होतील का, अशा पद्धतीने प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा होणार आहे. कारण लाडके बहिणींनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व गोष्टींवरील टॅक्स कमी करण्यात आलेले आहेत, काही टॅक्स हटवण्यात आलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता. त्यामुळे एकंदरीत सर्व लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडके बहिणींनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जो अगोदर 28% वरती GST लावण्यात येत होता तर तो GST कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला तो GST 18% वरती आणण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व लाडके बहिणींना, सर्व नागरिकांना या ठिकाणी 1 ऑक्टोबर पासून सर्व वस्तू स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत. याच्यामध्ये सोने असेल, कपडे असतील, वह्या असतील, पुस्तके असतील, 2 चाकी गाडी असतील, खाण्याच्या वस्तू असतील, किराणा असतील, यांसारख्या सर्व वस्तू कमी स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अगोदर जो 18 टॅक्स 12 टॅक्स होता तर याची टॅक्सची मर्यादा कमी करण्यात आलेली आहे. तुमच्याकडून आता काही टॅक्स घेण्यात येणार नाही तर काही टॅक्स या ठिकाणी कमी स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून सर्व लाडके बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. परंतु आज लाडके बहिणींना ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यास आदेश दिलेले आहेत तर या आजचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रत्यक्षामध्ये संपून जाईल, प्रतीक्षा संपेल आणि बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे. कारण आज सकाळपासून भरपूर लाडके बहिणीने बँकांच्या बाहेर तोबा गर्दी केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणीने आज सकाळपासून हप्त्यांचे पैसे काढून आणलेले आहेत. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना सुद्धा कालच पैसे येणार होते, परंतु काल त्यांचा यादीमध्ये त्या जिल्हा नव्हता, त्यामुळे काल त्यांना पैसे आलेले नव्हते. परंतु आजच्या यादीमध्ये त्यांचा जिल्हा 100% आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात
करण्यात आलेले आहे त्यांची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा या ठिकाणी आपण बघू शकता थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि प्रत्यक्षामध्ये आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्यासोबत ज्या बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर या 12 बँका कोणकोणत्या आहेत आणि 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडकी बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडकी बहिणींना KYC करायला सांगितले आहे। ज्या लाडकी बहिणी KYC करतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, ज्या बहिणी KYC करणार नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। तर ही KYC कुठे करायचे आहे, कसे करायचे आहे आणि कधीपर्यंत करायचे आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो जेणेकरून तुमच्या मनामधील या ठिकाणी सर्व शंका दूर होऊन जातील आणि प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो KYC करण्या अगोदर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असावा, घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत। बघा जर तुम्ही अशा नियमांमध्ये अशा पात्रतेमध्ये बसत असाल तरच या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे, तरच तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडकी बहिणींना आता तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा लाडकी बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांपैकी पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, गडचिरोली, हिंगोली, चंद्रपूर, परभणी, बीड, कोल्हापूर, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच जालना, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच भंडारा, गडचिरोली, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकंदरीत नवरात्रीचा सण जवळ येत आहे, म्हणजेच येत्या 22 ते 23 तारखेपासून नवरात्री सण सुरू होत आहे। तर या नवरात्री सणाच्या अगोदर या ठिकाणी सप्टेंबर हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित होतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल, तोपर्यंत सर्व कामे करून ठेवायची आहेत।